वेलकम फ्रेंड्स. तर आज मी बनवले होते कोबीचे पकोडे. त्याचं कारण असं की आज मला भात बनवायचा खूप कंटाळा आला होता आणि चपात्याही मी बनवल्या नव्हत्या. तर आज भाजी आणि भाकरी बनवली होती, बटाट्याची भाजी आणि भाकरी. तर म्हटलं नुसतीच बटाट्याची भाजी आणि भाकरी कसं खायचं, म्हणून मग त्याच्याबरोबर थोडासा घरात कोबी शिल्लक होता, त्याची भाजी पुरली नसती म्हणून कोबी आणि त्यात थोडंसं बेसन पीठ मिक्स करून तिखट मिरची मसाला ते टाकून त्याचे थोडेसे भजे केले आणि नंतर बटाट्याची भाजी करायची होती. मग ती तळलेले भजे त्यातलंच तेल कमी करून त्यातच लगेच भाजी फोडणीला टाकून घेतली आणि इतक्या फास्ट भाजी केली. फक्त 2 ते 3 मिनिटात मी भाजी केली. कारण दिव्या खाली खूप रडत होती. तिला खाली मी सोडलं होतं, वरती ती किचनवर नीट बसत नव्हती म्हणून तिला खाली सोडलं. तर ती पायाला धरून खूप रडत होती. त्याच्यामुळे पटपट कशी तरी भाजी टाकून घेतली. तर सिंपल अशी भाकरी होत्या, त्याच्यामुळे पातळच बटाट्याची रस्सा भाजी मला बनवायची होती आणि मी एकच बटाटा टाकला होता, कारण बटाटा जास्त काही कोणाला आवडत नाही. पण भाजीलाही काही नव्हतं आणि त्यात आज गणपती विसर्जन होतं, त्याच्यामुळं म्हटलं चला बटाट्याची भाजीच बनवूया. कारण नॉनव्हेज आणलं असतं, पण आज गणपती विसर्जन लास्टचा दिवस होता, त्याच्यामुळे काय आणलं नाही आणि बटाट्याची भाजी बनवून घेतली. आणि त्यानंतर दिव्याला मी खाऊन पिऊन थोडंसं झोपवलं आणि नंतर दुपारच्या वेळेस मग थोडंसं स्टिचिंगचं काम केलं. तर त्यात तेवढ्यात पण ती उठत होती. मग तिला झोका देत देत माझं चाललं होतं स्टिचिंगचं काम. मग कसं तरी एक 15 ते 20 मिनिटच वेळ भेटला असेल तेवढं स्टिचिंगचं काम करायला आणि तेवढ्यात लगेचच त्या मॅडम उठून बसल्या. ब्लाऊज अगोदर शिवून झाला होता, फक्त त्याला डोरी आणि लटकन बसवायचे राहिले होते, तर तेच मी इथं बसवत होते. आणि दुसरा एक ब्लाऊज होता कट केलेला, तर तोही मला स्टिच करायचा होता, पण मला काय तो शक्य झालं नाही. फक्त दोरीच बनवली आणि लटकन त्याला बसवले आणि ती दोरी स्टिच केली ब्लाऊजला, एवढंच काय ते झालं. आणि त्यानंतर आज गणपती विसर्जन होतं, तर खाली आमच्या छोट्या लेकरांनी गणपती बसवला आहे, तर त्यांचं आजचं तिथं जेवण चालू होतं. प्रत्येकाच्या घरातून थोडं थोडं सामान नेलं होतं आणि दालच्या भात करायची त्यांची तयारी चालू होती. आणि आज घरगुती गणपतीचं विसर्जन असल्यामुळं असेच काही घरगुती गणपती आमच्या इकडे मोठा कॅनल आहे, तर त्यात मस्त चालवलं होतं. आणि हे बघा मोबाईलमधले किडे, एका मोबाईलमध्ये 3 जण बघतात. धन्यवाद.